पाकिस्तानमधून आली की काय इंडियाला स्पाय करायला. इथलं की उद्या इथं कोणतरी हिरो हिरोईन येणारे होते या मंदिरात शूटिंग होणार आहे. मी पाहिलेली आता इथं ना त्या गाण्याची बी शूटिंग झालेली आता. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. इंट्रोला जरा लाईचा आवाज कमी केला. एनिवे गाईज, तुम्हाला रोज मी माझा डेली व्लॉगच दाखवला. तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे आमच्या सिटीमधील आमच्या सिटीमधील 900 वर्ष जुन्या मंदिरात, म्हणजे गोंदेश्वरी मंदिरात. हे तुम्ही ऐकलं असेल कुठं ना कुठं किंवा बघितलं पण असेल. हे मंदिर खूप छान आहे, म्हणजे पूर्ण दगडात बनलेलं आहे. काय काय कोणते काका? एनिवे लवसी आम्ही काय करणार, खूप भारी आहे. आणि इथं आता तरी हिवाळा चालू आहे, बाकी उन्हाळ्यात पावसाळ्यात कधी पण हे मंदिर खूप छान असतं. मस्त थंड थंड आणि आजूबाजूला खूप झाडं लावलेली. तर मी तुम्हाला आज इकडे घेऊन आली. रोज डेली व्लॉगपेक्षा तर आज इकडे घेऊन आली आहे. काय चिमणी कुठे चिमणी? हा, मी तुम्हाला चिमणी दाखवते. ही केव्हाचं म्हणते दाखवता. हे बघा काय चिमणी दिसली का? एकदम सेंटरला आहे. अरे माझा कॅमेराच हलतोय, दिसली का इथं? गाईजला हाय करो. आता ही व्हिडिओ मध्येच वगैरे काय केलं मी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. थांबने 1 2 3 स्टार्ट. खाने में क्या पसंद है? जी सब कुछ. फोन घेतला का? नहीं. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. पाकिस्तान में कहाँ से? ये सब क्या देखना पड़ रहा है? छोटी बच्ची हो क्या? लाहोर. मी तसं तर या मंदिरात कायम येत असतो, पण आज जरा कधी लास्ट टाइम कधी आलो होतो आठवत नाही. आलो होतो पण कायम येत असतो, कारण मंदिर खूप छान. इथं आल्यावर भरपूर चांगलं वाटतं. आता सकाळचे 10च वाजलेले तरी इथं भरपूर गर्दी झालेली. इथे शाळांची सहलसुद्धा आलेली आहे. आणि मग त्याच्यामुळे आम्ही हिला घेऊन आलेलो. चालू ग बाई, पुढं पडायला नको. आणि हे मंदिर खूप मोठं आहे, आणि ही मंदिराची ब्युटिफुल प्लेस आहे. असं मोठं मंदिर आणि ही ब्युटिफुल अशी प्लेस. ते आहे मंदिराचं एंट्रन्स आणि हा पूर्ण व्ह्यू. हे असे मंदिर आहे. हे चारही बाजूनी आहे, चार, आणि मध्ये हे मोठं मंदिर आहे. आणि इथे आम्ही खूप सुंदर सुंदर फोटो काढले. तिथे मी नेमका व्लॉग नाही घेतला. मंदिरावरती सुद्धा यस ऐकायचं मला काय ते प्रत्येक मंदिराची प्रत्येक नकाशी पाहिजे, किती एकावरती म्हणजे सावली याच्यावरती याची किती छान होती या बाजून. मग नाही इकडनं किती छान दिसतंय ते. हे बघा, हे कधी मी बघितलंच नव्हतं एवढ्या वेळेस आली, कारण काय नुसतं फोटो काढलेच केलं. किती बारीक नकाशी. काहीच हे बघा, इथे अजून एक ब्लॉगर आलेला आहे. कसं काय, जेव्हा कोणी कॅमेरा फिरून त्याच्यासोबत काही बोलत राहतं, समजून घेतो तो ब्लॉगर माझ्यासारखा. आधी तो फक्त लाजतो, नंतर बोलायला जरा कॉन्फिडन्स येत राहतो. कॉन्फिडेंटली काढताना आमचा घाबरूच आहे. नाही त्यांनी आता मी त्याच्याकडे कॅमेरा अरे मग असं म्हणायचं आहे मला, म्हणजे तो हे करतोय त्या झूम बीम करून असं बॅग उलटा पिलटा करून मास्क लावून आलाय. काय भाऊ, तू तोंड दिसणार नाही, म्हणजे तुझी सबस्क्रायबर फेमस ब्लॉगर आहे का, मला तोंड पण नाही दाखवायचं. हा, इतका फेमस ब्लॉगर इथं कामच मला दाखवायचं का ॲक्च्युली इन दॅट केस. येस गाईज, आम्हाला इथे मंदिराची साफसफाई करताना तिथल्या एका काकांनी सांगितलं की उद्या इथं कोणतरी हिरो हिरोईन येणारे होते या मंदिरात शूटिंग होणार आहे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे यार. आपण उद्याच एंट्री नाही राहिला, राहती असं जो कोणी गर्दी करून जास्त आहे त्यांना नेत, बाकी थोड्या वेळ येऊन देते, नंतर दर्शन करून लगेच जाऊ देते. मी पाहिलेली आता इथं ना त्या गाण्याची बी शूटिंग झालेली आता, नाही का, मराठी आलं होतं. आयकॉनिक कोणतं आयकॉनिक सुंदरा चालली उडी. नाही सुंदरा नाही.
काय माहिती नाही आठवत आम्हाला ते गाणं लय सुंदर आणि सुंदर. निक शिंदेचं गाणं आहे ते. आणि ती मला आता नेमकं आठवत जाऊबाई गावात जिंकलेली ती कोण श्रद्धा टक्के. श्रद्धा टक्के आणि निक शिंदेचं त्यांचं इथं एडिटर हे सॉन्ग लावून द्यायचं जे कोणतं असेल त्याचं मीच एडिटर मीच ते सॉन्ग तुम्हाला लावून देते आणि तुम्हाला दाखवते मी त्याची शूटिंग ना सॉन्ग कुठं झाली. हाय बघा हे बघा किती हुशार वगैरे हे इथं आहे ना इथं त्यांचे कॅमेरे आणि तेव्हा त्यांनी इथं त्यांनी ते डान्स केला होता. झाली ना आता मला त्या काकांनी सांगितलं की उद्या इथे कुठे तरी हिरो हिरोईन येणार आहे आपण येऊ रे शाळेत तर रोजच जाते. मी रिकामी नाही मग अमेरिका माहिती तुला काय माझी मुलं राहतील गड असल्या बिचारी यायची मुलं ते वाला हे छन से जो टूटे कोई सपना मला नाही जायचं मला नाही जायचं. आणि आता आम्ही तसंही ते हिरो हिरोईन काय ते सोबत यायचं ना श्रेया मॅम चला सेल्फी काढू श्रेयाजी चला सेल्फी काढू ते देणार पण नाही चान्स पण नाही देणार. चान्स अरे पण 8 दिवशी बॅडमिंटन घेऊन असतं खेळायला ला म्हणतो त्यांचा व्हिडिओ करू शकतो ना ते खेळायचं का आपण मस्त प्लान है. पास आणि हा हे असा एंट्री सॉरी ही आहे अशी एंट्री मस्तपैकी मस्त दोन्ही बाजूनी मस्त मस्त झाडं आहे आणि मथी असं हे मंदिर. तर मी आत्ता ह्या अवतारात घरी आले. मी नेमकं स्टॉल नाही तरी सरलं त्याच्यामुळे ही ब्लॅक कलरची वंडी बांधून यावं लागलं. आणि आता इंस्टाग्रामला नाही का तो एक ट्रेंड चालू आहे स्पाय इन पाकिस्तान डे 1. त्याच प्रकारे एखादं मला म्हटलं असं पाकिस्तानमधून आली की काय इंडियाला स्पाय करायला. आत्ताच घरी आली मला खूप दम लागला. एनिवे तर तुम्हाला मी मागाशी बोलले अय्या मी खरंच ती स्पायच वाटून राहिली. जसं मी तुम्हाला बोलले मागाशी की तिथं गाण्याचं कल्पना आहे तर त्याचं मला आत्ता नाव आठवलं. मी येता तसा विचार केला तर तिथं ते गाणं होतं पोरी तुझा मुखडा करतो ग दिवाना दिसती ग नाद खुळा पोरी तुझा मुखडा असं काहीतरी ते गाणं आहे. तर त्या गाण्याची शूटिंग त्या लोकेशनला झाली आणि उद्यासुद्धा तिथे काहीतरी पिक्चरची शूटिंग होणार आहे. सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. आता मी जेवण करते. ओके बाय. माहीत नाही मी किती ब्लॉग बनवला आहे बट असाच आमचा कधी कधीचा डे. बाकी मी आज सुंदर दिसतो ती आणि हा जो ड्रेस आहे आत्ता जो घातला आहे थांबून करून दाखवते तुम्हाला. ही बघा दिसतच नाही बघा. हा ड्रेस आहे दीदीचा. मी पहिल्यांदाच घातला आज. अगोदर तिने घातला होता परत ती बोलली नाही तू घाल. माझ्याकडे ट्रेडिशनल कपडे फार कमी तर मग मी हे घातला. तो चलो बाय बाय म्हणल्यानंतर 2 मिनिटाचं फुटेज घेतलं.